सावरकर म्हणतात, देहाकडून देवाकडे जात असताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचे आपण देणं लागतो. आपल्या संस्कृतीमध्ये ऋण ही एक संकल्पना आहे. मातृऋण, पितृऋण, ऋषीऋण. ज्या ज्या गोष्टीचा उपयोग घेऊन आपण आपलं उत्थान साधतो त्या प्रत्येक गोष्टीचं आपल्यावर ऋण मानलेलं आहे. या समाजाचं सुद्धा एक ऋण आहे. पण मी जेव्हा विचार केला, कुठल्या एका गोष्टीची सेवा केल्यानं या सगळ्या ऋणांमधून मुक्त होण्याचा मार्ग आपल्याला सापडेल, या सावरकरांच्या वाक्यामध्येच त्याचा अर्थ दडलाय. आपली भारत माता आपली मातृभूमी आहे, ती पितृभूमी सुद्धा आहे, कारण आपल्या सगळ्या पूर्वजांची ती भूमी आहे. मातृभूमी आहे, ती पितृभूमी आहे. सगळे आपले ऋषी आचार या सगळ्या परंपरा याच भूमीमध्ये नांदल्या, त्यामुळे ही ऋषीभूमी पण आहे. भगवंतानी इथं येऊन लीला केली, ही देवभूमी पण आहे. त्यामुळे एका भारत मातेचं ऋण आपण फेडण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या ऋणांमधून मुक्त होण्याचा मार्ग आपल्याला सापडू शकतो. आणि आज पाठीमागे विठुरायाची मूर्ती तर आहे, त्यासोबत तिरंगा ध्वज पण आहे. या विठुरायाकडे सुद्धा आपण जर एकदा पाहिलं तर भारताचा नकाशा आपल्याला आठवतो. तो भारताच्या नकाशासारखाच आहे. या ओवीमध्ये माऊलींच्या प्रत्येक भाष्यामध्ये, प्रत्येक श्लोकाच्या काही ना काही अपूर्वता आहे. या ओवीचा आपण जर विचार केला, मूळ श्लोकामध्ये अर्जुनाला जे विशेषण भगवंतानी लावलेलं नाही आहे या ठिकाणी, ते इथं माऊलींनी योजलंय. वीरा, भगवंतानी असं काही म्हटलेलं नाही आहे. या विशेषणामध्ये पुष्कळ काही भरलेलं आहे, कारण ही भावार्थ दीपिका आहे, ही शब्दार्थ दीपिका नाही आहे. यात फक्त शब्दांचा अर्थ नाही आहे, भगवंताचे मनोभाव काय आहेत ते प्रकाशित केलेत. इथं भगवान अर्जुनाला वीरा म्हणतात. आणि बाकीची आपली जशी पुराणं आहेत, सगळी शास्त्र आहेत, कुठेतरी तपोवनामध्ये ऋषीमुनींनी त्यांच्या ज्ञानसत्रामध्ये त्याचा उपदेश केलेला आहे. श्रीमद भागवत कथेच्या सुरुवातीला आपण पाहतो ना, नैमिषारण्यामध्ये 1000 वर्षांचं चालणारं ते सत्र, आणि तिथं सूत महाराज शौनकादिक सगळ्या मुनींसमोर बसलेले आहेत. ते प्रश्न विचारतात आणि महाराज त्याला उत्तर देतात. पण गीता तशी नाही आहे. प्रसंग युद्धाचा आहे. काही वेळाने युद्ध सुरू होणार आहे. सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत असं म्हणून अर्जुनानं रथ भगवंताला दोन्ही सेनांच्या मध्ये घ्यायला लावलाय. आणि आता तिथं आल्यानंतर अर्जुन हातपाय गाळून बसलाय. विसृज्य सशरम चापम, त्यानं धनुष्य टाकून दिलंय. आणि मी आता कसं करू असं म्हणून तो रडतोय. आणि त्या ठिकाणी भगवान जे गर्जना करतात, क्लैब्यम मास मगमः पार्थ नैतत्वै युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. स्वामी विवेकानंदांचा हा सर्वात आवडता श्लोक आहे. भारत हे अर्जुनाचं पण एक नाव आहे. पण स्वामीजी म्हणतात, भारताची जी अवस्था मी पाहिली, सगळे गलित गात्र होऊन गेलेले आहेत. हा श्लोक त्यांनी पुन्हा पुन्हा उच्चारला. या देशाला जागृत होण्याची आवश्यकता आहे. इथं वीररसाची उपासना होण्याची गरज आहे. आणि गीता हा एका महावीरानं दुसऱ्या वीरोत्तमाला केलेला उपदेश आहे. अर्जुन वीर आहे. तुवा संग्रामी हरू जिंकला, निवात कवचांचा ठाव फेडिला. ही सगळी पवाडा तुवा केला गंधर्वासे भगवंत त्यांना आठवण करून देत आहेत. अर्जुन वीर आहे. भगवान स्वतः वीर आहेत. एक वीर रणभूमीमध्ये दुसऱ्या वीराला उपदेश करतोय. हे गीतेचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं खरं पाहिलं तर हा
तरुणांचा ग्रंथ आहे. आपल्याकडे बऱ्याचदा असं झालं, बऱ्याच की कथा ऐकायला कोणी जावं, साधारण त्याची वयोमर्यादा ठरलेली आहे. साठी उठून गेल्यानंतर मग कथा वगैरे ऐकावी, मग प्रवचन वगैरे ऐकावी, म्हणजे थोडंसं पुण्य आपल्या हाती पडेल. पण गीता तशी नाहीये. पण इथं जेव्हा मी म्हणतो हा तरुणांचा ग्रंथ आहे, इथं तारुण्य वयाला बांधील नाहीये. हे तारुण्य वेगळं आहे. कुणाला तरुण म्हणावं? वयाने तरुण असलेले सुद्धा पुष्कळ जण तरुण असत नाहीत. वास्तविक कसं करू, काय करू, हातपाय गळून बसले, हे तरुण नाहीये. हे तारुण्याचं लक्षण नाहीये. जे निरंतर प्रसन्न आहेत, सकारात्मकतेनं भारलेले आहेत आणि मृत्यूचं सुद्धा भय ज्यांच्या डोळ्यामध्ये दिसत नाही, कुठल्याही क्षणी मृत्यू आला तरी त्याची गळाभेट घ्यायला जे सिद्ध आहेत, ते खऱ्या अर्थानं तरुण आहेत. आणि आजच्या दिवशी त्यामुळं मला खरोखर आठवण होते आपल्या सगळ्या क्रांतिकारकांची. चापेकर बंधूंना जेव्हा विचारलं गेलं तुमची अंतिम इच्छा काय आहे, त्यांनी सांगितलं आम्हाला फासावर चढताना गीता रहस्य आमच्या उराशी धरून फासावर चढायचंय. मा शुचः ही गीतेची सुरुवात आहे आणि मा शुचः शोक करू नको हाच गीतेचा शेवट आहे. गीता प्रसन्नतेचं तत्वज्ञान आहे आणि प्रसन्नतेची पराकाष्ठा काय असू शकते? ज्याला फासावर चढायचंय, काही क्षणांनी ज्याचा आता मृत्यू होणार आहे, तो सुद्धा प्रसन्न मुखानं त्या फाशीच्या दोराला आपल्या गळ्याभोवती आवळतोय. हे का शक्य झालं? कारण हातामध्ये गीता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जेव्हा मार्सेलिसला समुद्रामध्ये उडी घेतली, तो प्रयत्न त्यांचा फसला आणि त्यानंतर ते पुन्हा पकडले गेले आणि आता इंग्रज आपला छळ करणार हे दिसत होतं समोर. तेव्हा तिथं त्यांना पहिल्यांदा आठवतं ते गीतेचं तत्वज्ञान. अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारिल रिपु जगती असा कवण जन्मला अग्नी जाळी मजसी ना खड्ग छेदितो. हे कुठून आलं? नैनं छिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावकः न चैनं क्लेदयंत्यापो न शोषयति मारुतः. मदनलाल धिंगरा फासावर चढत असताना जेव्हा म्हणतो की मी पुन्हा पुन्हा जन्माला येईन आणि भारत मातेची पुन्हा पुन्हा सेवा करीन, तिच्यासाठी हौतात्म्य पत्करेल, हे गीतेचं तत्वज्ञान आहे. आणि कधी कधी मला वाटतं आपण गीता वाचतो, ऐकतो, सगळं खरं आहे. या क्रांतिकारकांची चरित्र पाहिल्याशिवाय आपल्याला भगवद्गीता कळण्याचा अधिकार पण प्राप्त होईल की नाही याचा विचार केला पाहिजे. हे वीरांचं शास्त्र आहे. मुळात गीता ज्या महाभारताचा भाग आहे, त्या महाभारताचा स्थायी संदेशच आहे उत्थातव्यम जागृतव्यम योक्तव्यम भूतिकर्मसु. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. भगवंताची पूजा कशी करावी हे याच्यामध्ये सांगितलंय आणि ते वीराला सांगितलंय. शक्यतो समज असा असतो की जे भ्याड आहेत, जे आपले एका ठिकाणी बसून असतात, जे घराबाहेर फार पडत नाहीत, पूजा करणं त्यांचं काम आहे. इथं वीराला पूजा करायचं सांगितलंय. पण ही पूजा पण वीरोचित अशीच आहे. ती साध्या फुलांनी करायची नाहीये, कर्म फुलांनी, आपल्या कर्माच्या फुलांनी. आणि तो ईश्वर सुद्धा सर्वात्मका ईश्वरा येन सर्वमिदं ततम. इथं भगवंताचं व्यापक रूप सांगितलंय. आपण पूजा करतो देवाची, ते तर भगवंताचं एक सीमित रूप आहे, ते तर अवश्य आहे, ती केलीच पाहिजे. आपल्या देवघरामध्ये जी आपण पूजा करतो, कर्माने जी पूजा करायची आहे ती सर्वात्मक ईश्वराची करायची आहे. हा सर्वात्मक कसा? फार विलक्षण आहे आपली संस्कृती. आपण सकाळी उठून आधी भूमीवर पाय ठेवताना सुद्धा तिची क्षमा मागतो.
समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. इथून आपली सुरुवात होते. पर्वतांमध्ये आपण देवत्व पाहतो. स्नान करत असताना आपण सगळ्या ज्या नद्या आहेत त्यांचं स्मरण करतो, त्यांचं आवाहन करतो. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिम कुरु. चराचरामधलं हे देवत्व, तसं तर सगळ्या विश्वामध्ये भगवंताचं स्वरूप पाहण्याची आपली धारणा आहे. हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भावो, ही परमोच्च अवस्था आपल्या संस्कृतीनं सर्वात आदर्श सांगितली आहे. पण जसं सगळ्याच प्राणीमात्रांमध्ये उपस्थित असलेल्या त्या चैतन्याला, त्या आत्मतत्वाला आपण एका मूर्तीमध्ये पाहतो, त्याप्रमाणे मला वाटतं सगळ्या विश्वामध्ये भरून उरलेलं ते तत्व सगुण साकार रूपामध्ये कुठे पाहायचं असेल तर ते आपल्या भारत मातेमध्ये आपण पाहू शकतो. हे सगुण साकार रूप आहे. बंकिमचंद्रांनी हीच सगळी भावना शब्दबद्ध केली आहे. त्वम ही दुर्गा दशप्रहरण धारिणी कमला कमल दल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वाम. तू शारदेचं रूप आहेस, तू लक्ष्मीचं रूप आहेस, तू सरस भगवती जगदंबेचं रूप आहेस. आणि म्हणून सगळ्या क्रांतिकारकांची सुद्धा जी धारणा आहे तिचं आध्यात्मिक मूळ आपल्याला पाहिल्याशिवाय त्याचं महत्त्व कळू शकत नाही. केवढी उदात्त भावना असू शकते आपल्या देशासाठी काम करत असताना. विश्वाचिया अखिल मंगल धारणाला बोला असे कवण भक्ष हुताशनाला आमंत्रण प्रभू रघुत्तम सोडिता आहे दिव्यार्थ देव अमुचे कुलसिद्ध आहे. सावरकर म्हणतात सगळ्या विश्वाची मंगल धारणा करण्यासाठी, संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी हुताशनामध्ये उडी घ्यायला कोण सिद्ध आहे असा प्रश्न रघुरायांनी केला, रामचंद्रांनी केला, आणि आम्ही म्हणालो आमचं कुळ सिद्ध आहे. स्वकर्म कुसुमांची आणि माऊलींचं वैशिष्ट्य आहे, इथं भगवंतांनी फुलं असा शब्द वापरलेला नाहीये, कुसुम असा शब्द इथं गीतेमध्ये नाहीये. स्वकर्मणा तमभ्यर्च एवढंच आहे. कर्मांनी भगवंताची पूजा करावी. माऊली कुसुम शब्द वापरतात. देवाला आपण जेव्हा फूल वाहतो तेव्हा 3 गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. एकतर ते ताजं असलं पाहिजे, शिळी फुलं आपण वाहत नाही. ते सुवासिक असलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट ते अनाघ्रात असलं पाहिजे, त्याचा कुणी सुगंध घेतलेला नाहीये असं पाहिजे. कर्मांच्या बाबतीत हे सगळे नियम कसे लावायचे? कुठलंही कर्म करत असताना त्याच्यामध्ये इतर कुठले भाव आपले मिसळण्याआधीच भगवंताला ते अर्पित केलं गेलं पाहिजे. धुवोनी कर्मे द्यावी माझ्या हाती, त्याच्यामध्ये श्रद्धेचा सुवास असला पाहिजे. अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तं कृतंच यत् असदित्युच्यते पार्थ न च तत् प्रेत्य नो इह. जे श्रद्धेनं हीन आहे त्याचा भगवंत म्हणतात इथंही उपयोग नाही, पुढेही उपयोग नाहीये. श्रद्धेचा सुवास त्याच्यामध्ये असला पाहिजे. आणि ते कर्म अनाघ्रात असलं पाहिजे, म्हणजे त्याचा सुगंध कुणी घेतलेला असता कामा नये. आपल्या अहंकाराने, त्याला अहंकाराचा स्पर्श होण्यापूर्वीच ते भगवंताला वाहिलं गेलं पाहिजे. गुण सुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे. जरी उद्धरणी व्ययन तिच्या होसाचा हा व्यर्थ भार विद्येचा. सावरकर म्हणतात मी जे सद्गुण गोळा केले कशासाठी? माझ्या भारत मातेनं त्याचा सुगंध घ्यावा, ते तिच्या उपयोगी पडावेत.
आणि तिच्या उद्धारामध्ये त्याचा उपयोग झाला नाही तर ते सगळं भार आहे. एक 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 ओळ अशी आठवत राहते, कित्येक फुले फुलती फुलोनिया सुकोनी जाती, कोणी तयांची महती गणती ठेविली असे, परिजे गजेंद्र शुंडेने उपटिले, श्री हरीसाठी मेले, कमळ दळते अमर ठेले, मोक्षदाते पावन. कितीतरी फुलं फुलतात, सुकून जातात, कोण त्याचं महत्त्व लक्षात घेतो? पण गजेंद्रानं आर्त भावानं भगवान नारायणांना प्रार्थना करताना जे फूल आपल्या सोंडेनं उपटलं, श्री हरीसाठी ज्या फुलाचं बलिदान झालं, ते सगळ्या पुराणांमध्ये अमर झालं. सावरकर म्हणतात, भारत माता ही गजेंद्रासारखी आहे, तिची अवस्था त्या गजेंद्रासारखी आहे. परवशतेच्या नकरानं तिला पकडलेलं आहे आणि त्यातून मुक्त होण्यासाठी जे फूल तिनं आपल्या सोंडेनं, तिनं आपल्या हाताने उपटलंय, ते आमचं कुळ आहे. हे सगळे क्रांतिकारक काही दूध खुळे नव्हते, हे काही वाट चुकलेले देशभक्त नव्हते. भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण या सगळ्यांनी क्रांती केलेली आहे. हे सगळे मुळात क्रांतिकारक आहेत. रामावतारामध्ये भगवंतांनी संबंध पूर्ण राष्ट्र राक्षस सत्तेविरुद्ध उभं केलं. निसिचरहीन करव मही बुज उठाई प्रणकीन. भगवान श्रीकृष्णांनी तर लहानपणापासून क्रांती सुरू केली. स्वतः त्यांना काय पाहिजे? काहीच नकोय. आणि मुळात म्हणूनच भगवंताला हा अधिकार आहे. भगवान म्हणतात, मी स्वतः कर्म करतो, मला काही हवं नसताना मी करतो. वर्त एवच कर्मणी, भगवान म्हणतात, मला काय पाहिजे? पण किती उठाठेवी भगवंतांनी केल्या. आणि अर्जुन जेव्हा आपलं धनुष्यबाण टाकून तिथं त्यांच्यासमोर बसलेला आहे, ते त्याला म्हणतात, हे तुझं कर्म आहे, हा तुझा स्वधर्म आहे आणि तुला ते केलं पाहिजे. हे टाकून तू पळून जाऊ शकत नाही. युद्धामध्ये तू मारला जाशील किंवा तुला विजय भेटेल. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महीम. पण युद्ध तर तुला करावं लागेल. हे तुझं स्वकर्म आहे. स्वकर्म कुसुमांची. माझं आपलं स्वतःचं कर्म काय आहे? साधारण या प्रश्नाचं उत्तर आपण असं शोधतो की मला इंटरेस्ट कशात आहे. 10वी नंतर 12वी नंतर मुलं नाही का, पुढे मला काय करायचंय हा शोध जो असतो, आपण त्याला करिअर म्हणतो. ज्ञानेश्वरीच्या भाषेत म्हटलं तर माझं स्वकर्म काय आहे, मला काय करायचंय, मी काय करू शकतो, हा जो शोध आपण घ्यायला सुरुवात करतो तो साधारणपणे आपल्या चॉईसनुसार असतो. कुणाला अध्यापनाची आवड आहे, कुणाला आणखीन तंत्रक्षेत्रामधली आवड आहे, कुणाला संगणकाची आवड आहे, कुणाला शेतीची आवड आहे. त्यानुसार ज्याचं त्याचं क्षेत्र ठरतं. हे प्रत्येकाचं स्वकर्म आहे. पण ही झाली नर्सरी स्वकर्माची, ज्यामध्ये मला रस आहे, इंटरेस्ट आहे, ती गोष्ट मी करणं. कर्मयोगाची श्रेणी यापेक्षा वरची आहे. लोकमान्य टिळकांना असं विचारलं गेलं की तुम्ही जर स्वतंत्रता संग्रामामध्ये उतरला नसता, राजकारणामध्ये आला नसता, तर तुम्ही काय केलं असतं? किंवा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा आता राजकीय संघर्षाची आवश्यकता नाही, तुम्ही काय कराल? त्यांनी लगेच उत्तर दिलं, मी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये गणिताचा प्राध्यापक होईल. त्यामध्ये त्यांना रस होता.
ते त्यांचं वास्तविक स्वकर्म होतं. ते त्यांचं क्षेत्र होतं, करिअर होतं. पण ते राजकारणात का उतरले? त्यांना रस होता असं काही नाहीये फार. माझ्या मातृभूमीला आज ती गरज आहे, मला ते केलं पाहिजे. आपला व्यक्तिगत अभिरुचीचा भाग बाजूला ठेवून ज्याची माझ्या समाजाला गरज आहे ते मी करणं, ही खऱ्या अर्थानं स्वकर्म कुसुमांनी केलेली भगवंताची पूजा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक फार सुंदर कविता आहे. त्या कवितेमध्ये त्यांनी रवींद्रनाथ टागोरांचं अभिनंदन केलेलं आहे. त्यांना जेव्हा नोबेल मिळालं तेव्हा टागोरांना नोबेल मिळालंय आणि सावरकर अंदमानच्या कोठडीतून त्यांचं अभिनंदन करतायत. महाकवी होते, त्यामुळे त्यांच्या कल्पनाही विलक्षण आहेत. त्यातल्या त्या समरबाष्प रथकक्षी चिरविवासिता कमलाक्षी, सुंदर कविता आहे. शब्दप्रयोग सगळे संस्कृत प्रचूर असल्यामुळे अवघड आहेत. भाव त्यातला असा आहे, सावरकर म्हणतात अशी अनेक डबे असलेली रेल्वे होती. त्यामध्ये एक डबा राजकारण्यांचा होता, एक डबा कवींचा होता, आणखीन वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे डबे होते. मी पाहिलं आणि अर्थात जिकडं माझं लक्ष गेलं की हा जो कवींचा डबा आहे तो आपला आहे, स्वकर्म. मी त्यासाठी बनलेलो आहे, सावरकर म्हणतात. आणि मी त्या जाऊन आनंदानं त्या कवींच्या डब्यामध्ये बसलो. तेवढ्यात माझ्या कानावर असं आलं, माझ्या भारत मातेचा ध्वनी माझ्या कानावर आला की तू तिथं काय करतोयस? ज्या इंधनामुळं ही गाडी पुढं जातेय, इंजिनामध्ये त्या इंधनाची कमतरता आहे, तुझी तिथं आवश्यकता आहे जळण्यासाठी. सावरकर म्हणतात पूजेमध्ये फुलं आपण उपयोगात आणतो, सगळीच फुलं काही देवाच्या डोक्यावर बसत नाहीत. काही फुलांना अग्निनारायणाच्या पूजेमध्ये पण वापरलं जातं, त्यांना यज्ञ कुंडामध्येच टाकलं जातं. काही फुलं देवाच्या डोक्यावर बसतात. मी ते फुल आहे जे यज्ञकुंडामध्ये वाहिलं गेलंय. चंदनाचा उपयोग तोरण म्हणून सुद्धा करतात देवघरावर. पण सावरकर म्हणतात मी ते चंदन आहे जे देवासाठी घासलं जात आहे. प्रत्येक दगडाला मंदिराचा कळस होण्याचं भाग्य मिळत नाही. काही दगडांना त्या मंदिराच्या पायामध्ये सुद्धा खोल टाकलं जातं, त्यांचा तिथं उपयोग असतो. जे आपलं कर्म आहे, ज्यामध्ये आपली अभिरुची आहे, ते बाजूला ठेवून पूर्णपणे चॉईसलेस होऊन माळिये जेवते नेले तेवते निवांतची गेले तया पाण्या सारखे केले होवावेजी. ही कर्मयोगाची पुढची अवस्था आहे. आणि मग जीवनातला प्राधान्यक्रम सुद्धा बदलून जातो. आपण हे संतांच्या जीवनात पाहू शकतो आणि क्रांतिकारकांच्या जीवनात पाहू शकतो. आजचा दिवस असा विलक्षण आहे की ते क्रांतिकारकांच्याकडून मला इकडे यावंसच वाटत नाही. आणि वास्तविक ते आहे. आपलं शरीर आपल्यासाठी किती महत्वाचं आहे, त्या शरीरासाठीच सगळं चाललेलं आहे. जे काही आपण उद्योग करतो, काम करतो, सगळ्या गोष्टी शरीरासाठीच आहेत. शरीराला छान खायला मिळावं, ल्यायला चांगले वस्त्र मिळावेत, छान घर असं, हे सगळं शरीरासाठी आहे. आमच्या तुकाराम महाराजांना विचारा, फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये, नाशवंत देह झाला जरी भंग, तरी कीर्तन रंग सोडू नये.
न मिळो खावया, न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो. त्यांच्यासाठी प्राधान्यक्रमच बदलून गेला. आता जरा क्रांतिकारकांच्याकडे या. वासुदेव बळवंत फडके नाव आपण ऐकलेलं असं. कशाची उणीव नव्हती, उत्तम सरकारी नोकरी होती, बायको मुलं सगळं होतं, घर होतं, सगळं होतं. पण जीवन अशा वळणावर गेलं. बरं, आध्यात्मिक अधिकार सुद्धा मोठा होता. बरं, भगवान दत्तात्रेयांशी त्यांचा संवाद चालायचा. स्वतः त्यांनी जिथं साधना केली ती तपस्थली आहे शिरढोण गावाजवळ. त्यांनी स्वतः हाताने लिहून काढलेली पोथी भगवान दत्तात्रेय ती पण आहे. जीवन अशा प्रकारे बदलून गेलं. रात्रंदिवस धावपळ आहे. रोज पुरणपोळी खावी अशी परिस्थिती एकेकाळी असणारे वासुदेव बळवंत फडके कुठेतरी एखाद्या बाबळीच्या झाडाखाली शेळी भाकरी ती पण मिळाली तर मिळाली, नाहीतर नाही. दूर एडनच्या त्या कारागृहामध्ये त्यांना नेऊन डांबलं गेलं. तिथून पळण्याचा प्रयत्न केला म्हणून पायाचा तळवा अक्षरशः कातरला गेला. हे सगळं कशासाठी? पुण्यामध्ये जेव्हा प्लेगची साथ आली होती, दुर्दैवानं त्यामध्ये लोकमान्यांचा मुलगा सुद्धा दगावला. त्यांना ते जेव्हा सांगितलं गेलं, टिळक थोडा वेळ स्तब्ध बसले, एखादा मिनिट, आणि पुढे त्यांनी सांगायला सुरुवात केली, केसरीचा उद्याचा अंक जो निघणार आहे त्याच्यासाठी अग्रलेख आधी लिहिला पाहिजे. लोक सगळे अवाकून बघत होते, यांचा मुलगा दगावलेला आहे. एक जण त्यांना म्हणाले सुद्धा, काय बोलताय तुम्ही? टिळक म्हणाले, सगळ्या गावाचीच होळी पेटली आहे, त्यामध्ये एक आहुती आपल्याही घरातून पडली, पण केसरीचा अंक मात्र उद्याचा निघाला पाहिजे. स्वे स्वे कर्मण्यभिरत सिद्धिम विंदती मा. कुठली सिद्धी प्राप्त होते? माऊली म्हणतात वैराग्य सिद्धी. म्हणून तिये पूजे रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देईजे पसायतया. वैराग्य सिद्धी, सहज जे सामर्थ्य प्राप्त होतं ना त्यालाच सिद्धी म्हणतात. टिळकांना काही भावना नव्हत्या असं नव्हतं, पण त्या भावनांचं केंद्रच बदलून गेलं. मदनलाल धिंगरा नावाचा तरुण सुरुवातीला सावरकरांना जेव्हा भेटला, मौज मजा करणारा आणि अगदी ऐशो आरामात राहणारा चांगल्या संपन्न घरातला तो युवक होता. पण त्यानं पाहिलं की सावरकर काही कुठे असे दिसत नाहीत, कुठे हॉटेलमध्ये गेलेत, कुठे मित्रांसोबत आहेत, क्लबमध्ये, हे सगळं काही त्यांच्या जीवनात दिसत नाही. त्यांचं आपलं वेगळंच काहीतरी चालू असतं. म्हणून तो नेहमी त्यांचा उपहास सुद्धा करायचा. एके दिवशी त्यानं सावरकरांना विचारलं, अरे तू करतोस काय? इकडे आलोत आपण विलायतेमध्ये, काय हे सगळं करण्यासाठी? अभ्यासाच्या वेळी अभ्यास करावा, मौज मजेच्या वेळी मौज मजा करावी, असं तसं त्यानं सांगितलं, जे बऱ्याच जणांचं तत्वज्ञान असतं. सावरकरांनी सगळं ऐकून घेतलं. ते एवढंच त्याला म्हणाले, माझी आई आजारी आहे, त्यामुळे माझं या सगळ्यामध्ये मनच लागत नाही. आणि जे सावरकर तिथं त्याला बोलले, भारत मातेच्या पारतंत्र्याबद्दल ते काय बोलले असतील त्यांना ठाऊक आहे. त्या मदनलाल धिंगरामध्ये एवढं परिवर्तन झालं, इंग्रजांच्या भूमीवर इंग्रजाचं रक्त सांडणारा तो पहिला क्रांतिकारक ठरला. या बोलण्याचा परिणाम झाला, कारण त्या बोलण्यामागे एक जीवन उभं होतं. आणि माऊली या ओवीच्या शेवटी म्हणतात, अपारा तोषा लागी. याची परिणती कशात होते?
या कर्माची? समाधानामध्ये, अपरिमित समाधान. आता इथं दोन प्रकारे पाहता येतं. आपल्या कर्मांनी भगवंताची आपण पूजा केल्यानंतर भगवंत आपल्यावर अपार संतुष्ट होतो. आपण लिहितो ना, श्रीराम प्रसन्न, श्रीकृष्ण प्रसन्न, श्री महालक्ष्मी सुप्रसन्न. ते वाचून त्यांनी प्रसन्न व्हावं म्हणून आपण लिहितो. पण तो प्रसन्न कशाने होतो हे त्याला स्वतःला विचारलं पाहिजे ना. त्याच्या प्रसन्नतेनं आपल्याला सगळं प्राप्त होणार आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् इति ते ज्ञानम् आख्यातम्. इथं संपली गीता. तत्प्रसादात् परां शांतिं, त्या आत्मतत्वाच्या प्रसन्नतेमुळं परमशांतीचा अनुभव येईल. इथं गीता संपली आहे. त्याची प्रसन्नता हे गीतेचं सार आहे. ती मिळेल कशी? स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विंदती मानवा. परमसिद्धी ती आहे आणि ती आपल्याला प्राप्त होईल आपल्या कर्मांनी त्याची पूजा केल्यानंतर. यश अपयश, विजय पराजय, सुख दुःख या सगळ्या गणितांच्या मग तो पलीकडे जातो. तो संत असेल किंवा तो क्रांतिकारक असेल, ज्याचं ध्येय विशुद्ध आहे आणि जो त्याला समर्पित आहे, तो शेवटी भगवंतालाच प्राप्त होतो. सावरकरांना एकदा विचारलं गेलं की तुम्ही अंदमानमध्ये इतक्या यातना सोसल्या, नैराश्यानं कधी ग्रस्त झाला नाहीत तुम्ही? कधी असं वाटलं नाही या सगळ्याचा काय उपयोग आहे? सावरकर म्हणाले, भगवद्गीतेतल्या भगवंताच्या एका वचनाचा मला आधार होता. आणि त्यांनी जे उत्तर दिलं, नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छति. ज्यानं आत्मकल्याणासाठी काही ना काही साधन केलंय त्याचा कधीही नाश होत नाही, हे भगवंताचं वचन मी आठवत होतो. आपल्या कर्मसुमनांनी भगवंताची पूजा केल्यानंतर आपल्याला फल काय मिळतं? हे आंतरिक समाधान. यश अपयश त्याच्यासाठी महत्त्वाचं राहत नाही. आपल्या संस्कृतीनं कधी यश अपयशाला महत्त्व सुद्धा दिलं नाही. हाऊ टू बिकम सक्सेसफुल वगैरे हे जे आहे ना, चांगली गोष्ट आहे, हे पण आहे आपल्याकडे. मी आत्ता जो महाभारताचा श्लोक सांगितला त्यामध्ये यशाची सूत्र सांगितली, आणि जी महाभारताने सांगितली तेवढी मोटिवेशनल गोष्टी तशा कोणीच सांगितलेलं नाहीत जगामध्ये. पण अंतिमतः अंततोगत्वा आपण जे म्हणतो, एखाद्याच्या जीवनाचं जे मूल्यमापन आपल्याकडे केलं जातं ते पाश्चात्यांसारखं त्याच्या यश आणि अपयशानं केलं जात नाही. तो विजयी झाला की पराजयी झाला यानं होत नाही. आपल्याकडे जीवनाचं मूल्यमापन त्यागानं केलं जातं. त्याग किती केला त्यावरून तो महान ठरतो. यशस्वी रावण नव्हता का? रावणासारखा यशस्वी कोण आहे? कुबेराला तिथून हाकलवून लावलं, लंका मिळवली. कुबेर जिथं गेला तिथं जाऊन पुन्हा त्याच्याशी युद्ध केलं, स्वर्गावर आक्रमण केलं, याच्यावर आक्रमण केलं, त्याच्यावर आक्रमण केलं, त्रिभुवनावर साम्राज्य केलं. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये सगळं सांगितलंय रावणाच्या राज्यामध्ये कोण कोण काय काय कामं करत होतं. गणेश गाढवे वळी, काय काय एकेका ग्रहाला आणि एकेका देवतेला त्यानं काम दिलंय, त्याच्यासारखा यशस्वी कोण आहे? पण आम्हाला पूजनीय भरत आहेत,
आम्हाला पूजनीय भगवान रामचंद्र आहेत. पित्याच्या वचनासाठी सहज प्राप्त होणाऱ्या राज्याचा त्याग करणारे भगवान रामचंद्र जास्त पूजनीय आहेत. रावण नाही आहे. त्यांना पराक्रमानं सगळं मिळवून सुद्धा नाही आहे. कारण पूजा आम्ही त्यागाची करतो. तत्स्थंडिली ढकलिले प्रियमित्र संघा केले स्वये दहन यौवन देह भोगा तत्कार्य नैतिक सुसम्मत सर्व देवा तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा. माझे मृत्यूपत्रामध्ये सावरकरांनी जी यादी दिली आहे ना ती भयंकर आहे. तत्स्थंडिली अतुल धैर्य वरिष्ठ बंधू केला हवी परम कारुण पुण्य सिंधू त्वत्स्थंडिला वरी बळी प्रिय बाळ झाला त्वत्स्थंडिलीच बघा मम देह ठेला. हे काय बंधू असतो जरी सात आम्ही त्वत्स्थंडिलीच असते निधले बळी मी. आम्ही सात भावंड, आम्ही 3 भाऊ आहोत. मातृभूमी तुझ्या कार्यामध्ये आम्ही समर्पित आहोत. 7 असतो तरी मी तुझ्याच त्या स्थंडिलावर बळी दिले असते. संतान या भरतभूमीस 30 कोटी जे मातृभक्तिरत सज्जन धन्य होती. हे आपुले कुळ हे त्यामध्ये ईश्वरांश निर्वंश होऊन ठरेल अखंड वंश. की ते ठरोही अथवा न ठरो परंतु. कर्मयोग कशाला म्हणतात? निष्काम कर्मयोग. ज्या वैराग्य सिद्धीबद्दल आपण बोलतोय, सावरकर म्हणतात आमच्या वंशाचा निर्वंश झाला तरी आमचा वंश अखंड वंश ठरेल. पण की ते ठरो, कारण त्याला कदाचित ठाऊक असेल पुढे पिढ्या कशा येतील, पुढे आपल्याबद्दल काय काय बोललं जाऊ शकतं असो. पण की ते ठरोही अथवा न ठरो परंतु हे मातृभू आम्ही असो परिपूर्ण हेतू दीप्तानलात निज मातृ विमोचनार्थ. हा स्वार्थ जाळून आम्ही ठरलो कृतार्थ. स्वार्थ जाळून कृतार्थ होणं हाच तर परमार्थ आहे. छत्रपती शिवरायांची आम्ही पूजा करतो, त्यांच्या पराक्रमासाठी तर करतोच. पण मिर्झा राजे जयसिंगाला पत्रामध्ये ते जेव्हा लिहितात, मिर्झा राजे सिंहांना आपसामध्ये लढवून कोल्ह्यांचं राज्य आलंय, मला राजेपद नको, दिल्लीच्या सिंहासनावर राज्याभिषेक आपण करवून घ्या, आपलं सेनापती पद मी आनंदाने स्वीकारीन, पण राजे आपण व्हा. हे महाराजांचं मोठेपण आहे. पण मिर्झा राजे आम्हाला वंदनीय वाटत नाहीत. भगवंताची पूजा ते करत नव्हते का? अतिरुद्र केला त्यांनी. अतिरुद्र, एक लघुरुद्र, त्याच्या पुढे महारुद्र आणि त्याच्याही पुढे अतिरुद्र. अतिरुद्राची अनुष्ठानं केली. कशासाठी? शिवाजी महाराजांवर जी स्वारी करायला औरंगजेबानं पाठवलं होतं त्या स्वारीमध्ये यश प्राप्त व्हावं यासाठी. ज्यानं मंदिरं पाडली त्याच्या यशासाठी केलेली अतिरुद्र. म्हणून माऊली म्हणतात कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. नुसतं कर्म करायला सांगत नाही गीता. ते डोळस कर्म आहे का? गीतेच्या अंती जो श्लोक येतो, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतिर ध्रुवा नेतिर मतिर्मम. योगेश्वर कृष्ण हा अंतस्थ विवेक आहे आणि धनुर्धारी अर्जुन हा आपला पुरुषार्थ आहे. हे कर्म आहे. कर्म आणि ज्ञानाचा हा संगम आहे. आणि हा जिथे असेल तिथे विजय निश्चित प्राप्त होईल. हे संजयानी सांगितलंच. माऊलींनी या श्लोकाला एका श्लोकामध्ये सगळी गीता आली असं म्हटलं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. या ओवीमध्ये कर्म, भक्ती, ज्ञान
आणि योग या सगळ्यांचा समन्वय आला आहे. कर्म शुद्ध राखायचं असेल तर त्याला ज्ञानाची जोड लागते. ती भगवंताला अर्पण करायची असतील तर त्यामध्ये भक्ती असणं आवश्यक आहे. आणि हे सगळं करण्यासाठी मनाचं जे संतुलन आवश्यक आहे तो योग आहे. स्वामी विवेकानंदांनी एक आवाहन केलं होतं. ते म्हणायचे, पुढची 50 वर्ष बाकीचे सगळे देव बाजूला ठेवा, एक भारत माता ही तुमची देवता असू द्या. त्यांचं वाक्य फार प्रसिद्ध आहे, गिव्ह मी 100 नचिकेताज अँड आय विल चेंज द वर्ल्ड. मला 100 नचिकेता द्या, मी सगळं विश्व बदलून टाकीन. हा नचिकेता कोण आहे? हा यमाच्या नगरीमध्ये जाऊन त्याला आव्हान देऊन त्याच्याकडून ज्ञानप्राप्ती करून घेणारा बालक आहे. सगळी प्रलोभनं जी यमानी दाखवली ती बाजूला सारून केवळ मला ज्ञानप्राप्ती करून घ्यायचे हे यमाला सांगणारा हा बालक आहे. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करत असू, आर्थिक स्थिती आपली कुठलीही असो, जे कुठलं कर्म आपण करतो शेवटी जे गणित होतं ना ते त्या कर्माशी जोडला गेलेला माझा अहंकार, मी करतो आणि मला त्याचं फळ हवंय, या 2 गोष्टीवरून सगळं गणित ठरवलं जातं. मग कुणी एखादा बैरागी असो किंवा कुणी महाराज जनकांसारखा चक्रवर्ती सम्राट असो, या गणितामध्ये दोघं एकच आहेत. फळ आपण अर्पण करताना ज्या पद्धतीनं आतमधली त्याची अंठोळी जी असते आणि वरचं जे साल असते त्याच्या दोन्ही काढून ते कोणालाही देतो, भगवंताच्या हाती जेव्हा आपलं कर्म आपल्याला द्यायचंय तेव्हा त्याच्या आतमध्ये असणारी मी करतोय ही भावना आणि वरून असणारं याचं फल मला हवंय ते मी भोगणार आहे ही भावना, हे कर्तृत्व आणि भोक्तृत्व दोन्ही बाजूला सारून जे कर्म केलं जातं ते भगवंताला समर्पित होतं. कारण नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत, हे भगवंतानीच सांगितलंय. मी कर्म सोडून, अर्जुनाचा हाच तर आग्रह होता, मी भिक्षा मागायला जातो, मला हे करायचंच नाहीये. बरं, भगवंतानी ज्ञानोपदेश केल्यानंतर अर्जुन म्हणतो, आता तू मला संभ्रमात टाकतोयस, मी कर्म करावं की कर्म करू नये हे एकदा सांग. भगवंत म्हणतात, कर्म केल्यापासून तुला राहता येणार नाहीये, फक्त त्या कर्माच्या केंद्रस्थानी मला ठेव. आपण जे कुठलं कर्म करतो त्या कर्मामध्ये भारत मातेला केंद्रस्थानी ठेवून तिची निस्वार्थ भक्ती म्हणून जे केलेलं कर्म असेल तेही भगवंतालाच प्राप्त होणार आहे. भगवंताचं नाम, त्याचं रूप, त्याचे गुण, त्याच्या लीला, त्याचं धाम आणि त्याचे प्रिय संत, या 6 ठिकाणी जी अनन्यता आपली असते ती भगवंतामध्ये आपली अनन्यता आहे असं गृहीत धरलं जातं. त्या सगळ्यामध्ये आता आणखीन एक गोष्ट जोडण्याची आवश्यकता आहे. ज्या भूमीनं आपल्याला ही सगळी परंपरा दिली, हे सगळे ग्रंथ दिले, सगळ्या संतांचं सान्निध्य दिलं, त्या भूमीशी सुद्धा जी एकनिष्ठा आपली असेल ती देखील त्या भगवंताशी असलेलीच एकनिष्ठा आहे. एकीकडे संतांचं विरक्त जीवन आहे आणि दुसरीकडे या क्रांतिकारकांचं तेजस्वी जीवन आहे, शौर्यानं भरलेलं जीवन आहे. पण त्या दोघांचाही स्थायी भाव, दोघांचाही समन्वय ज्या ठिकाणी होतो तो या कर्मयोगाच्या ठिकाणी होतो.
भक्ताला बऱ्याचदा असं वाटतं की मला या सगळ्या बाह्य गोष्टींची काही आवश्यकता नाही आहे, भगवंताशी माझा जो संबंध आहे त्यामध्येच मी रमावं, त्याशी मी एकनिष्ठ असावं. पण यातून बऱ्याचदा फसगत अशी होते की आपण सत्वगुणी होता होता आळसाच्या आहारी जातो. जी आपल्याला समाधी वाटते ती वास्तविक आपली झोप असते. स्वामी विवेकानंदांना जे दिसलं होतं ते हे होतं, ते म्हणतात या लोकांना आधी रजोगुणी बनवलं पाहिजे. म्हणून त्यांनी अमेरिकेमध्ये सत्वगुणाचा प्रचार करणारी योगावरची सगळी व्याख्यानं केली. पण भारतात आल्यानंतर कोलंबोपासून अल्मोडापर्यंत ते केवळ महाभारतातल्या या सिद्धांतावर बोलत होते. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान निबोधत. ते म्हणतात या लोकांना आधी झोपेतून जाग केलं पाहिजे, त्यांना आधी रजोगुणी बनवलं पाहिजे, त्यांना आधी कर्मप्रवृत्त केलं पाहिजे. तिकडचे लोक कर्मप्रवृत्त पुष्कळ आहेत, त्यांना जरा थांबवलं पाहिजे. ते पुष्कळ काय करत असतात, त्यांना थोडासा सत्वगुण दिला पाहिजे. पण आपल्याकडे सत्वगुणाचा आभास एवढा निर्माण झाला आहे की आधी आपल्याला काही ना काही करण्याची प्रवृत्ती निर्माण करणं आवश्यक आहे. सूत्रात्मक पद्धतीनं जर आपण या सगळ्या कर्मयोगाचं आजच्या आपल्या राष्ट्रीय परिस्थितीच्या अनुषंगानं सार पाहायचं ठरवलं तर शेवटी जे सज्जन आहेत त्यांनी समर्थ होण्याची आवश्यकता आहे. जे समर्थ आहेत त्यांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे. आणि जे संघटित आहेत त्यांनी कार्यप्रवण होण्याची आवश्यकता आहे. कार्यप्रवण असलेल्या संघटित समर्थ सज्जनांशिवाय आपण जे स्वप्न बघतोय देशाला विश्वगुरू बनवण्याचं ते पूर्ण होऊ शकत नाही. आपल्याला दुर्जन दिसतात, ज्यांच्या घरून 300 400 कोटींचं घबाड मिळतं ते लोक दिसतात. या सगळ्या लोकांची शक्ती आपल्याला दिसते. दुर्जन शक्तिशाली आहेत ही समस्या नाही आहे, सज्जन संघटित नाही आहेत ही सगळ्यात मोठी समस्या आहे. कुठल्याही गोष्टीचा विचार आपल्याकडे व्यष्टी आणि समष्टी या दोन माध्यमातून होतो. व्यक्तिगत आपलं जे संतुलन आहे त्याला आपण योग म्हणतो आणि सामाजिक संतुलन आहे त्याला आपण धर्म म्हणतो. या योगाचा आणि धर्माचा दोन्हींचाही आपल्या जीवनामध्ये अंतर्भाव करून आपलं जीवन घडवणं ही खऱ्या अर्थानं कर्माच्या माध्यमातून केलेली ईश्वराची पूजा आहे. व्यक्तिगत आपल्याच कोशामध्ये राहणारे पण पुष्कळ आहेत. ते सज्जन आहेत पण ते आपल्याच ठिकाणी आहेत, त्यांना बाहेर कुठल्या गोष्टीशी देणं घेणं नाही आहे आणि ते याचा अभिमान बाळगतात. आणि मग बाहेरच्या गोष्टींमध्ये ज्यांना रस आहे त्यांची वृत्ती सज्जन नाही आहे. म्हणून प्लेटोनं एक गोष्ट सांगितली, एकतर जे सत्ताधीश आहेत त्यांना सज्जन बनवा किंवा जे सज्जन आहेत त्यांना सत्ताधीश बनवा. राजेशाहीमध्ये हे ठीक आहे, आज सत्ताधीश लोक आहेत, आज जनताच सत्ताधीश आहे. त्यामुळे आवश्यकता ही आहे की देव, देश आणि धर्म या तिन्हींच्याही बाबतीत आपण किमान जागरूक राहणं आवश्यक आहे. आपली भाषा, आपली भूषा, आपली शास्त्र, आपल्या परंपरा यांविषयीची माझी दक्षता. आणि एक अगदी व्यावहारिक गोष्ट समारोप करत असताना सांगतो की बऱ्याचदा नेमकं काय करायला हवं आहे आपल्या लक्षात येत नाही. आपली सगळी शास्त्र, आपले सगळे ग्रंथ ज्या संस्कृत भाषेमध्ये आहेत, जनगणना जवळ आलेली आहे. अवस्था आपल्या देशाची ही आहे की आज देशामध्ये संस्कृत भाषा बोलणाऱ्यांची नोंदी ज्या आहेत नोंदी त्यानुसार संख्या फक्त 28,000 आहे संपूर्ण 130 कोटींच्या देशामध्ये. कर्मयोगाचं पहिलं पाऊल व्यावहारिक पातळीवर कुठलं असेल तर ज्ञात भाषेमध्ये मातृभाषा म्हणून किंवा त्या व्यतिरिक्त अवांतर भाषा म्हणून संस्कृतचा आपण उल्लेख करणं आवश्यक आहे. हे पहिलं काम. आणि आपल्या ज्या परंपरा आहेत, आपल्या ज्या सांस्कृतिक गोष्टी आहेत,
ह्या सगळ्या भीषण वातावरणामध्ये त्याविषयी पुढच्या पिढीला जागरूक करणं, तो संस्कार त्यांच्या मनामध्ये बिंबवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे आपण करू शकलो नाहीत तर येणारा काळ आपल्यासाठी पुष्कळ प्रतिकूल असणार आहे. त्या दृष्टिकोनातून आपण अशा प्रकारचे जे उपक्रम, बऱ्याच बाबतीमध्ये काही उपक्रमांच्या बाबतीत आरंभशूरता असते, पण 18 वर्ष प्रदीर्घ काळ आपण ज्ञानेश्वरीवर चिंतन करतोय, या गोष्टीचा आपल्याला अभिमान तर आहेच. अशा प्रकारे आपण जिथे कुठे असे उपक्रम चालू आहेत, काया वाचा मनाने त्या ठिकाणी सहकार्य करावं, त्या उपक्रमांना हातभार लावावा. हा सर्वात मोठं कर्मयोगाचं उदाहरण आपण जिथं बसलोय ती प्रवचनमाला सुद्धा आहे आणि ती निष्काम आहे. इथे बोलणारे असतील, ऐकणारे असतील, संयोजन करणारे असतील, यांना या सगळ्यातून काही कुठल्याही प्रकारचं आर्थिक हित, आर्थिक कुठला तरी स्वार्थ याच्यामध्ये कुणाचाही नाही आहे. आणि कशा प्रकारे भगवान अपार संतुष्ट होतो अशा निष्काम कर्मयोगानं, याचं सर्वात मूर्तिमंत उदाहरण ही प्रवचन सेवाच आहे. ते संतुष्ट आहेत म्हणून हे सगळं चालू आहे. सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सिद्धी देणाराही तोच आहे. म्हणून ज्या प्रकारे माऊलींनी या ओवीमध्ये तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी, हे सांगितलंय, तो कर्मयोग आपल्या जीवनामध्ये आपल्या मातृभूमीच्या सद्यस्थितीचं भान त्यासह अवतीर्ण व्हावा अशी प्रार्थना केशवराज बाबासाहेब महाराजांच्या चरणी करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो तेला हो प्राणिजात, वर्षक सतळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरुंचे आरभ, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जय अर्णव पियुषांचे, चंद्रमेधे लांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेजी, एत मने श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाहो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिकावर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. केशवराज बाबासाहेब महाराज की जय. भारत माता. भाविक भक्तो, ज्यांची प्रवचन सेवा आपण श्रवण केली ते हरिभक्त परायण प्रणव महाराज पटवारी, माजलगाव. महाराज भागवताकार, महाराजांचं कीर्तन सेवाही आहे, रामायणाची सेवाही आहे. म्हणजे त्यांचा परिचय द्यायला बसलं तर उद्याच्या 8 नक्कीच वाजतील असं मला वाटतं. कारण एवढं मोठं कार्य त्यांचं आहे. त्यांचा बायोडाटा 2 वर्षापूर्वी आपण मागवला होता की आपल्या मराठवाड्याला अभिमान वाटावा असं संस्कृतचं त्यांचं ज्ञान आहे, असं विविध ग्रंथाचं त्यांचं ज्ञान आहे.
इतकाच त्यांचा परिचय सांगतो. सध्या सानिध्य लाभतंय ते स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती त्यांचे हिंदीतून खंड प्रकाशित आहेत चरित्राचे. सावरकरांच्या जीवनावर संहिता लिहिली, जशी भागवताची संहिता असते तशी संहिता आहे आपली. आणि स्वामी गोविंददेव गिरीजींच्या सोबत आपलं वास्तव्य आहे. खरं म्हणजे आज तुमचं प्रवचन आणि आम्ही थोडं वरुण राजाला पहिल्यांदा प्रार्थना केली, थोडं तमोगुणानंच केली महाराज आम्ही, की उद्या संध्याकाळी 6 नंतर थोडा तरी पाऊस पडूच दे. त्याचं कारण असं होतं की बाहेर नृत्य स्पर्धा होत्या आणि मोठे मोठे डीजे लावले होते. ते ट्रायल घेत असताना आमचं ट्रायल उडालं की आता उद्या प्रवचन ऐकायला भेटतं का नाही की. आणि आयोजकांनी असं लिहिलं होतं त्या पॉम्पलेटवरती की पाऊस आल्यास साई नाट्यगृहात स्पर्धा होईल. म्हणलं यांची व्यवस्था आहे, वरुण राजा पाऊस थोडा तरी पडूच दे एकदा. नसतं आम्हाला इतकं चांगलं प्रवचन ऐकायला भेटलं नसतं. खूप छान अभ्यासपूर्ण प्रवचन. अशी सेवा दरवर्षी आपल्याकडनं आम्हाला भेटत जावं. आपण निस्वार्थेचा उल्लेख केला, आपणही निस्वार्थपणे येता म्हणून ही प्रवचन मला चालते. खरं सांगू का, असं छान प्रवचन झालं ना की आज शांत झोप लागते आम्हाला आयोजकाला. आमच्या झोपच उडतात कधी कधी, उडाली होती ना. संसाराच्या सुखासाठी दुःखासाठी आमची झोप नाही उडत, पण 18 वर्षातलं एखादं प्रवचन घसरलं की आमची झोप घसरली. असं उद्याची प्रवचन सेवा हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माधवराव कुलकर्णी वतनी हे संभाजीनगरचे आहेत, म्हणजे औरंगाबादचे. उद्या त्यांची प्रवचन सेवा होईल. उद्या प्रसादाची सेवा प्रकाश धामणगावकर सर यांची आहे. उद्या रात्री बरोबर 8 वाजता. रामकृष्ण हरी.